नाशिक येथील प्रसिद्ध असलेली पेरूची वाडी तुम्हाला माहिती आहे का? इथली मिसळ नागरिकांना खूप आवडत असते. इतकेच नाही तर या ठिकाणी बाहेर देशातील नागरिकसुद्धा मिसळ खाण्यासाठी येत असतात. या ठिकाणी पर्यटक लांबलांबून येत असतात. या ठिकाणी मिसळच नाही तर पेरूपासून बनवल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची चव आपल्याला चाखण्यास मिळत असते. सकाळी 5 वाजेपासून ही मिसळ बनण्यास सुरुवात होते. ही मिसळ रोज 1000 ते 1500 खवय्यांसाठी या ठिकाणी बनवली जात असते. सर्वसामान्य लोकांना पुरेल अशी ही मिसळ. या ठिकाणी तुम्हाला मिसळ भाकर, मटकी मिसळ, शेव मिसळ, गुळाची जलेबी, पेरूची लस्सी, पेरूची आईस्क्रीम, पेरूचे ज्यूस आणि पेरूचा चहासुद्धा मिळणार आहे. हो, पेरूचा चहा तुम्ही कधी ऐकला आहे का? तर या ठिकाणी तुम्हाला पेरूचा चहासुद्धा मिळणार आहे. ही मिसळ सर्वसामान्यांना पुरणारी आहे. ही मिसळ फक्त 120 रुपयातच मिळत असून याची चव खूप वेगळी आहे. पेरूची वाडी ही मिसळच असून या ठिकाणी अतिशय असे सुंदर पक्ष्यांची बागसुद्धा आहे. याचा आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर असा आहे. या ठिकाणी विविध पक्षी आपल्याला बघण्यास मिळत आहेत. काही पक्षी तर बाहेर देशातून या ठिकाणी आणण्यात आले आहेत. लहान मुलं या ठिकाणी खूप आनंद घेत असतात. तर बघूया मिसळ चालक काय म्हणत आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष रामदास उगले. मी पेरूचीवाडीचं हॉटेलचं संचालक. आपलं हॉटेल जवळपास 3 वर्षापासून चालू झालेलं आहे. सर्वात आधी आपले इथे सगळे पेरूची बाग होते. माझ्या आजोबांनी लावलेले बाग आहे. हे जवळपास 30 ते 40 वर्ष झालेले आहे या बागांना. आपण नाशिकमध्ये वेगळं काही आणायची प्रयत्न करत होतो. मग आपण पेरूच्या बागेमध्ये मिसळ चालू केली आहे. आपलं हॉटेल मकमालाबाद गिरनार रोडला आहे. त्याच्यानंतर आपण चुलीवरची मिसळ देतो. त्याच्यानंतर भरपूर सारे प्रोडक्ट्स आहे आपल्याकडे पेरूचे रिलेटेड, जसं काय पेरू आईस्क्रीम आहे, पेरू लस्सी आहे, त्याच्यानंतर अजून भरपूर काही आहे. त्याच्यानंतर आपण जवळपास रोजचे 1000 प्लेट्स रेडी करतो चुलीवरती. आपल्याकडे घरगुती प्रकारचे मिसळ तयार होती. त्याच्यानंतर मसाले पण आपण स्वतः तयार करतो. आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे नाशिकमधलं सगळ्यात मोठं बर्ड पार्क आहे. आपल्याकडे गेम झोन आहे. त्याच्यानंतर लहान मुलांसाठी बोटिंग पण आहे, मोठ्यांसाठी पण आहे. हॉटेलची चव आपली एवढी प्रसिद्ध आहे, बाहेर देशातून पण लोक आपल्याकडे येतात. जवळपास अदर कंट्रीजमधून पण भरपूर कस्टमर येतात आपल्याकडे.